पैठण तालुक्यातील वरुडी येथील शेतकरी प्रकाश गलधर यांनी 12 क्विंटल कांदा विक्रीसाठी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. मात्र कांद्याला अत्यल्प दर मिळाल्यानं सर्व खर्च वजा जाता नफा तर दूरच, उलट बाजार समितीला स्वतःच्या खिशातून 1 रुपया भरावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. दिवस रात्र शेतात राबून पीक उभं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. सध्या कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्याने जगायचं कसं असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. बी बियाणे, खत, औषधे, मजुरी, पाणी आणि वाहतूक यासाठी हजारो रुपये खर्च करून पिकवलेल्या कांद्याला बाजारात विकल्यानंतरही उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. एकीकडे दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि वाढतं उत्पन्न खर्च, तर दुसरीकडे घसरलेले बाजारभाव यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. ज्यांच्या घामावर देशाचं पोट भरतं त्याच शेतकऱ्यांच्या मालाला आज किंमत नाहीये, अशी भावना संतप्त शेतकरी व्यक्त करतायत. तर कांद्याच्या दरातील सततच्या घसरणीमुळे अनेक शेतकरी माल बाजारात आणण्यासाठी धजावत नसल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी तर वाहतूक खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्यासह सर्व शेतमालाला हमी भाव द्यावा, तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून आता होताना बघायला मिळते. गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण.